नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाचा डोसा. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे 1 वाटी ज्वारीचे पीठ. हे पीठ जे आहे ते मी चाळून घेतले आहे. तसेच याची वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो ज्वारीचे पीठ इथे मी घेतले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी बारीक रवा. इथे मी बारीक रवा वापरला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तोही तुम्ही इथे वापरू शकता. रवा ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी दही. तर दही इथे आपल्याला आंबट वापरायचे आहे. दही ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी पाणी. पाणी ॲड केल्यानंतर आता हे जे सर्व साहित्य आहे हे मिक्सरमध्ये मी फिरवून याचे बॅटर तयार करून घेणार आहे डोशासाठी. सुरुवातीला आपल्याला यामध्ये फक्त अर्धी वाटीच पाणी ॲड करायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतले आहे. आता यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी ॲड करून हे बॅटर मी तयार करून घेणार आहे. तर पूर्णपणे डोशांसाठी लागणारे जे बॅटर आहे ते इथे आपले तयार आहे. यामध्ये जर एकदम तुम्ही जास्त पाणी ॲड केले तर हे बॅटर पातळ होऊ शकते, त्यामुळे लागेल असेच इथे पाणी वापरायचे आहे. तर इथे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ती अशा प्रकारे हवी. जास्त पातळ जर असेल तर डोसे तव्याला चिकटले जातात. तर इथे आपले बॅटर तयार आहे. यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. इथे मी माझ्या चवीनुसार मीठ ॲड केले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ इथे ॲड करू शकता. मीठ ॲड केल्यानंतर आता हे बॅटर मी 5 ते 7 मिनिटे चांगले फेटून घेत आहे. अशा प्रकारे बॅटर फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवा तयार होते व बॅटर आपले चांगल्या प्रकारे फुगले जाते. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इनो न वापरताही आपले डोसे जे आहेत ते छान असे जाळीदार तयार होतात. इथे पाहू शकता एकूण आपले डोशांसाठी लागणारे जे बॅटर आहे ते तयार आहे. आता आपण याचे डोसे तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक तवा गरम करून घेतला आहे. त्याला अर्धा चमचा तेलाने ग्रीस करून घेतले आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी मीडियम ठेवली आहे. आता या तव्यावरती 1.5 पळी बॅटर घेऊन मी हा डोसा तव्यावरती स्प्रेड करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा डोसा आपला स्प्रेड झाला आहे. मस्त अशी याला जाळीही तयार झाली आहे. आता या डोशाची वरची बाजू आहे ती पूर्णपणे आपल्याला सुकू द्यायची आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मीडियमच ठेवायची आहे. फुल फ्लेम आपल्याला इथे ठेवायची नाही आहे. तर इथे पाहू शकता डोशाची जी वरची बाजू आहे ती सुकली गेली आहे. डोशाची वरची बाजू सुकल्या गेल्यानंतर याच्या कडा आपोआपच सुटल्या जातात. तर आता हा डोसा जो आहे तो आपण दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी पलटवून घेऊया. तिथे पाहू शकता किती सहजतेने याच्या कडा सुटल्या गेल्या आहेत. अजिबात डोसा जो आहे तो तव्याला चिकटला गेला नाही. तर इथे तुम्ही याची दुसरी बाजू पाहू शकता किती छान अशी भाजली गेली आहे. मस्त असा क्रिस्पी तयार होतो हा डोसा. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत ज्वारीचा पिठाचा डोसा. तर हा डोसा कशा प्रकारे बनवला जातो हे पाहण्यासाठी तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. तर अशा प्रकारे आपला डोसा जो आहे तयार आहे. दोन्हीही बाजूने छान असा भाजला गेला आहे. या डोशाला मी थोडे तेलाने ग्रीस करून घेतलेले आहे. म्हणजे दोन्ही बाजूने मी थोडेसे याला तेल लावून घेतले आहे. तयार झालेला जो डोसा आहे तो एका प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे. इथे मी तुम्हाला आणखीन एक डोसा त्याच पद्धतीने करून दाखवत आहे. सेम त्याच पद्धतीने 1.5 पळी बॅटर घेऊन हा डोसाही इथे मी स्प्रेड करून घेतला आहे. तर फ्रेंड्स, झटकीपट तयार होणारी ही रेसिपी आहे. याला जास्त कोणता वेळ लागत नाही. अगदी घाईच्या कामातही तुम्ही हा नाश्त्यासाठी पदार्थ बनवू शकता. तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची जी यादी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. इथे तुम्ही पाहू शकता डोश्याला जाळीही छान अशी पडली आहे. ज्याप्रमाणे आपण तांदळाचे व उडीद डाळीचे डोसे बनवतो त्याच पद्धतीने हे डोसे मस्त असे कुरकुरीत बनले जातात. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दुसरा डोसाही छान असा जाळीदार बनला गेला आहे. तुम्ही पाहू शकता याला मस्त अशी जाळी पडली गेली आहे. इथे मी हा डोसा जो आहे तो कुरकुरीत असा तयार करून घेतला आहे. जर डोसे कुरकुरीत असे तयार करायचे असतील त्यासाठी त्यामध्ये एकही थेंब तेलाचा वापरायचा नाही आहे. तर इथे मी एकही थेंब तेलाचा न वापरता हा कुरकुरीत असा डोसा तयार करून घेतला आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला हाही डोसा मस्त असा तयार झाला आहे. शक्यतो करून डोसे तयार करायचे म्हटले तर बरीच पूर्वतयारी करावी लागते. डाळ तांदूळ जे आहेत ते भिजत ठेवावे लागतात. तसेच ते वाटून फर्मेंट करावे लागतात. तेव्हा कुठे आपल्याला जाऊन डोसे खाण्यासाठी मिळतात. परंतु हा ज्वारीच्या पिठापासून तयार होणारा डोसा जो आहे तो अगदी 10 मिनिटांमध्ये पटकन असा तयार होतो. सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये पटकन अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. इथे पाहू शकता मस्त असे आपले सर्व डोसे बनवून तयार आहेत. बनवलेले सर्व डोसे इथे मी सर्व करून घेतले आहेत. हे डोसे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता, नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता. मस्त असे मऊसूत जाळीदार तयार झाले आहेत. इथे दोन्ही प्रकारचे डोसे मी तयार करून घेतले आहेत. मऊसूतही
तयार केल्या आहेत व कुरकुरीत असेही डोसे तयार करून घेतले आहेत. दोन्ही पद्धती मी तुमच्याबरोबर इथे शेअर केलेल्या आहेत. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवण्यासाठी ही रेसिपी एकदम सोपी आहे. यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर अशा प्रकारे हा डोसा जो आहे तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. मस्त असे आपले डोसे तयार आहेत इथे खाण्यासाठी. कोणीही म्हणणार नाही की हा जो डोसा आहे तो ज्वारीच्या पिठापासून तयार केला आहे. अगदी डाळ तांदळाचे डोसे बनवतो त्याच प्रकारे इथे हे डोसे तयार होतात. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.